रायगड रोहा येथे शिंदे शिवसेना गटात प्रवेश करण्यासाठी असंख्य लोकांचा तरुणांचा ओघ वाढलाय। रोहा येथील सार्वजनिक बांधकाम सभागृहात रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा शहर यांसह ग्रामीण भागातील असंख्य नागरिक तरुणांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय। पक्ष प्रवेश करते रोहा शहरातील प्रकाश विठ्ठल कोळी, सायली पाशीलकर, पायल जाधव, मंगेश ताडकर यांसह पांगलोली आरे खुर्द येथील पाखर कुटुंब, फणसवाडी येथील असंख्य नागरिक तरुणांचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी पक्षात स्वागत केले। खरं अर्थाने खूप प्रवेश अजून बाकी आहे असं नक्की मी सांगेन, कारण काही गाठी भेटी आपण घेतल्यात, रिझर्व ठेवल्यात काही लोकांना, कारण इथला त्यांचाही प्रयोगाला चेकमेट काय ताकद आमच्यामध्ये निश्चित असल्यामुळे काही युक्तिवाद किंवा काही कलात्मक अशा पद्धतीने प्रवेश काही बाकी ठेवले। पण आनंद निश्चित आहे की एकंदर आमच्या सगळ्यांमध्ये आदरणीय परिषद असेल, पोलिस मी असेल, किंवा ज्यांचे मार्गदर्शनाखाली प्रवेश होत आहेत त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब पक्षाचे नेते यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने प्रवेश जे होत आहे ते कामास्वरूपात मागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षापासूनच काम केलं, तेवढं महाराष्ट्राला भावलं आपण सगळ्यांनी बघितलं असेल। आणि म्हणून महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्यांना आम्ही खऱ्या अर्थाने मनापासून निवडून दिलं त्यांनीच आपल्याकडे उर्मिळा करण्याचं काम केलं, आणि मग त्याला चेकमेट देणं हे माझं काम आहे। आणि मला सांगितलं हे खऱ्या अर्थाने अलिबागचं विश्व संपून मी लोहाऱ्याकडे आलोय, ताकद माझी निश्चित आहे, तुम्ही काळजी करू नका। जे जे कार्यकर्ते प्रवेश करतात त्यांना आणि शून्यातनं इथवरचा प्रवास सगळ्यात ज्ञात आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। ते कुटुंबापुरती मर्यादित आहेत, ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला ते आता पतीच्या वाटेवरती आहेत, आणि त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबात कोणतरी मानवत केली आहे। हे सगळं होत राहतं, आपण पत्रकारांमधून किंवा इतर सगळ्यांनी बघितलं, किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना फसवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे। आणि विशेषतः युवा पिढी आता स्वइच्छेने बाहेर पडते, आता सगळ्यात जास्त आनंद आहे। हे आपण बघितलं की माझ्या मतदारसंघात असेल, वायामध्ये असेल, महाडमध्ये असेल, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे की आता लोकांनी हा सगळा प्रवास डोळ्याने बघितला की आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे, इतरांना काही द्यायचं नाही आहे। म्हणून आपला पालकमंत्र्यांचा देखील आजपर्यंत असंच आवाज ठेवला। खरं तर सगळ्यात दुःख असं आहे की राजू साबळेसारखं एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होतं, आणि बरेचशेला काय घोळ घातली मला माहीत नाही आहे, पण त्याच्या आईच्या स्मरणार्थ एक कॉलेज किंवा शाळेला नाव द्यायचं कबूल केलं, मग शिंदे साहेबांच्या आईच्या नावाचं कबूल केलं। पैसे बिदाली घेतल्यानंतर परिवर्तन झालं, तटकरी त्याला काय कानपेच केलं त्याला मला माहीत आहे, काय आवेश दिला मला माहीत नाही आहे, पण ते त्याच पक्षात पुन्हा गेले। त्यांची मला वाटतं 3री का 4थी टर्म असे राष्ट्रवादी झाले। दुःख एवढ्याच गोष्टीचा, बरेचसे सारखा आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना तटकऱ्यांनी अशा पद्धतीचं मोखेळ करणं हे त्याला शोभनीय नाही आहे। आई सर्वश्रेष्ठ आहे, कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मान देतो, आणि वर्षासारख्या आईचं नाव तिथे दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी षडयंत्र रचले आणि जो अवमान केला आहे तो आम्ही कधी रायगडवासी सहन करणार नाहीत। आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे सोडून, राष्ट्रवादी सोडून जे काही येतील त्याची गोळाबीज कोण करणार एवढं निश्चित। व्हायला माझं लक्ष आहे। मी पहिल्यांदा जेव्हा मुरुडची नगरपालिका घेतली तेव्हा अनेक लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या, पण दिलेल्या शब्दापेक्षा 5 पट जास्त मी काम केले। म्हणजे 300 कोटीहून अधिक निधी त्या शहर विकासात दिला, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। किंवा अलिबागमध्ये आता माझ्या नगरपालिका नाही आहे तरी देखील मी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिलाय। शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं खातं आहे नगर विकास, किंवा रोहाच्या जनतेला मी मनापासून विनंती करतो की अनेक प्रयोग तटकरे फॅमिली आपण बघितल्या, एकदा आमच्या हातात सुरायचे सूत्र द्या, फक्त 2 वर्ष द्या, 2 वर्षांमध्ये त्यांनी जेवढी कामं घ्यायच्या 100 पट कामं नाही केली
आपण बोललो 200 कोटी 300 कोटी, तुम्ही बघा जाऊन तुम्ही बघू शकता मुरुडमध्ये जे चित्र बनवलंय किंवा अलिबागमध्ये जे आपण आता योजना आणल्या किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये रोह्याला पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न केला, पण रोह्यामधलं जे जबाबतंत्र असतं त्याला झेल देण्याचं काम तुम्ही सगळे मंडळी करताय, तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. विशेषतः महिला फुल ॲक्टिव्ह आता काम करतात, युवकांची पण आता ॲक्टिव्हिटीज खूप वाढला आहे आणि मग तटकरे धडकी भरले निश्चित आता ते वेगळ्या भूमिकेत जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात. पण आम्ही 100% सांगितलं, बरेचसे असेल, मी असेल किंवा महेंद्र थोडे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितले की या नालायकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही. आम्ही एक्स्ट्रा जाऊ आणि BJP त्याला बरोबर घेऊन ना त्यांना सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्या परीने आम्ही मध्यांतरी मी सांगितले प्रयोग झाल्यानंतर असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येतात तेव्हा ती विचारधारा पुढे जातात असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून पक्षाचं काम घरघरात पोहोचण्याचं काम खरं तर आपण सगळं करताय. आज आनंदाचा दिवस आहे, 7वी मार्च म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रोह्यामध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा त्यांना आत्मशोक होणं एवढं निश्चित आहे. आज आपण बघितलं ते पत्रकार बंधूंना मी विषय सांगतो, कुठलीही गोष्ट आली की आम्ही केलं असं सांगतात ते, खरं लाज वाटली पाहिजे सगळ्यांना. अनेक योजना आम्ही आणल्या त्या कागदावर आमच्या नावाने आहे, म्हणजे से घ्या ते काम करतात. माझ्यातरी मी सांगितलं की रोह्यासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित होतो. आपण माझ्यातरी आपण एक रुग्णवाहिका चांगली आपण दिली हायटेक, तर त्यांचं काम होतं ते. आणि अनेक तुमचे प्रश्न आहेत, मला मान्य आहे. आम्ही उद्या सामानावर बोललोय, तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही आला तर त्यांची गाठभेट झाली नाही, ते जपान दौऱ्यामध्ये होते. काल माझी त्यांची एका गोष्टीवर चर्चा झाली. मी बोलून मला रोह्याची आढावा बैठक ही देणं काळाची गरज आहे. जर पक्ष संघटना करायला बळकट करायची असेल तर माझ्या रोह्याच्या युवकांना बळ देण्यासाठी रोहा MIDCच्या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री कंपनी असतील त्यांचे जे कोण ओनर असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर उद्योगमंत्र्यांनी आम्हाला बैठक दिली पाहिजे. कारण आतापर्यंत एका झोळीमध्ये दान दिलं जातं, ते आमच्या झोळीत जर नाही मिळालं तर काही ठीक नाही असं मी समोरील सल्ला देखील दिला. त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कानावरती गेलं आणि त्यांनी पण मला सांगितलं की महेंद्रजी तुम्ही असं बोलत खरा की जनतेची खंत तुमच्यासमोर मांडली, तर आम्ही आशावादी आहोत. आणि आमच्यामुळे तुम्ही मंत्री असाल ते आमच्या कार्यकर्त्यांना देणं लागलं तर द्यायला पाहिजे. तुमचा फायदा इतरच कोणी घेते ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही आहे. आणि म्हणून आज जिल्ह्यामधलं एकंदर वातावरण बघितलं तर पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. पण आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या आता स्वायत्त निवडणुकीमध्ये फार कमी दिवस उरले. जिल्हा परिषदची वॉर्ड असला पाहिजे तर आरक्षण येईल. नगरपालिकेचा सगळा डाटा रेडी आहे आणि रोहा नगरपालिकेकडे माझं जास्त लक्ष निश्चित आहे. तुम्ही काळजी करू नका. सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलणं काही उचित नाही आहे, पण काही गोष्ट मी नक्की ठेवून देतो. पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा तटकरे साहेबांना पण नक्की आभाळकडे बघायला लागलं निश्चित आहे. ते ज्या काय आतापर्यंत जादूची कांडी फिरवतात त्याच्यापेक्षा वरची कांडी माझ्याकडे निश्चित आहे. आणि त्यामुळे आता आम्ही थोडेच मातब्बर आहोत सगळ्या गोष्टींनी. आणि रोह्यामध्ये आम्ही येऊन त्यांना हात लावतो. मध्यंतरी आपण प्रो गोविंदा आपण साजरा केला, ते एंट्री होती माझी. त्यानंतर पुढचा प्रवेश ही दुसरी होती, आजचा प्रवेश तिसरा आहे. 5व्या फेरीला रोहा 7 तारखेपर्यंत नक्की करणार. तुम्ही काय त्या ठिकाणी राऊंड असतात आपले, ते राऊंड आपण आता घेतो. 3 राऊंड माझे झाले, त्याचे 4था राऊंड मध्येच मी घेणार आहे. 5वा राऊंड जेव्हा घेईल तेव्हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने पूर्ण रोहा श्रीवर्धन मतदारसंघ हा हलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. लोक खरंच चालत आलेली आहेत, लोक आपल्याकडे येण्याचा ओघ वाढलाय. त्याचं कारण असंच आहे की बरेचसे असेल, मी असेल, थोरवे असतील किंवा सगळेच पदाधिकारी अतिशय मनमिळाऊपणे काम करतात, लोकांमध्ये जाऊन काम करतात. याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत. आता नवरात्रीनंतर दिवाळी येते. दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे याची तयारी करून करा. हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो. पत्रकाराशी आज का संवाद करणार नाही आहे, त्याच्यामुळे एक अंडरलाईन वाक्य तुम्ही आज छापून द्या हा सल्ला देखील देतो. पुन्हा एकदा ज्यांचा प्रवेश झालाय त्या सगळ्या सन्मानी व्यक्तीला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला आमदार महेंद्रजी कळवळ असू द्या किंवा आमचे मंत्री महोदय भरतजी भगवान असू द्या, ज्या ज्या वेळेला रोह्यात येतात त्या त्या वेळेला रोह्यातले हिरे उचलून घेतात. आणि हा पक्ष ज्या पद्धतीने आज बघताय की रोह्यात
जी शिवसेनेची संघटना आहे ही एक मजबूत संघटना झालेली आहे आणि याच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद याच्या पाठीमागे कायम राहतो आणि कायम असावा यासाठी निश्चित आज जर विशेष प्रवेश जे आहेत त्या प्रवेशातून जर बघायला गेलं तर विशेष करून प्रवेश जर बघितला तर रोहा शहरातून एक उमदं नेतृत्व की ज्याने राष्ट्रवादीमध्ये काम करत होतं असे आमचे प्रकाशजी कोळी ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर मी सांगितलं की आरे खुर्द जे गाव आहे ते आपल्या मतदारसंघात होतं त्यातले आमचे पाखर कुटुंबीय जे गेले 2 वेळेला टपला आपल्या बाजूला वेगळ्या परिस्थितीमध्ये देखील आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर फणसवाडी जे गाव आहे ते फणसवाडी गाव पूर्णपणे आपल्यामध्ये प्रवेश करतायत. दुसरे गाव आहे की पांगोळी गाव जे आहे ते आपल्या मतदारसंघातलं आहे. हे देखील एक गट जो होता राहिलेला होता तोही आता त्या मतदारसंघाचा संपले ते पूर्ण गट अजित आणि अमित जोगळे यांच्या प्रयत्नाने पर्यंत सगळेजण प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी फणसवाडी म्हणून आहे जी श्रीवर्धन मतदारसंघातली आहे की मुरुडवरनं येताना पहिलं जे वाडी लागते अभयारण्यात वरती आलो की तर ती जी काय वाडी आहे ती देखील वाडीचं पूर्ण गाव हा प्रवेश करतोय. प्रवेश करण्याचा हेतू एवढाच आहे सगळ्यांचा की ज्या ज्या वेळेला प्रवेशाची गोष्ट येते त्या वेळेला पहिलं नाव निघतं ते दमदार आमदार महेंद्र शेठ गवळी. कारण कुठलंही काम असू द्या कारण ही सगळे जंगल कपाऱ्यात राहणारे सगळी लोक आहेत. ज्या ज्या वेळेला अडचणी येतात त्या अडचणीमध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला पहिला फोन जातो आणि तुम्ही त्यांचं काम करता पण तुम्ही कुठलाही विचारत नाही की तुम्ही कुठल्या पक्षात आहात कुठल्या पक्षात होतात. अशी लोक आमच्यापर्यंत सांगत येतात की तुमच्या आमदारांनी आमचं काम केलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला तुमच्या पक्षात यायचं आहे. मी विशेष करून सांगितलं की त्या कोट्यातील अजून बरेचसे प्रवेश बाकी आहेत कारण एकदा घेतलं तर मजा नाही आहे परंतु अजून बरेच प्रवेश गोसावी विभागातील अजून बरेच प्रवेश कालांतराने होत राहतील. फक्त आपली उपस्थिती मात्र आम्हाला आवश्यक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.